नमस्कार. आज आपण करतोय हेल्दी मटण पाया. त्यासाठी आपण इथे काही साहित्य चिरून घेतलेलं आहे. कांदा उभा चिरून घेतला आहे, मिरच्या, लसूण ठेचून घेतलेला आहे सोलून, टोमॅटो, बटाटे, नंतर पाया आणि थोडी चरबी आहे, एक 4-5 पीस पायाचे, नंतर काही हाडाची पिसं मटणाची, आणि पाहू शकता सगळ्या नळ्या ज्या असतात पायाचे जे पीस आहेत 4-5 ते सगळे घेतलेले आहेत. पाणी उकळून घेतलेलं आहे ते इथे. आता फोडणी करून घेतो आहे. 2 तमालपत्री तोडून टाकलेली आहेत, 2 काळे मिरे आणि 2 लवंगा. यात कांदा टाकला आपण उभा चिरलेला. छान परतून घ्यायचा. हा गुलाबी रंगावर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आपल्याला. दोन कट करून ठेवलेल्या मिरच्या. हिरवी मिरचीचा स्वाद जास्त छान लागतो या भाजीला. लसूण जे आपण ठेचून ठेवले होते सोलून ते. आलं लसूणची पेस्ट आपण टाकणार आहोत, पण तरी लसूण देखील टाकला आहे. छान परतून घ्यायचं हे सगळं. मीठ टाकलं आहे. गाजर अगदी थोडंच घेतलं आहे, त्याच्या स्लिट्स करून घेतलेले आहेत. ते देखील छान परतून घ्यायचं याच्यासोबत. गाजर सुरुवातीलाच टाकलं कारण गाजर शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. टोमॅटो, एक टोमॅटो जो होता छोटा तो आपण चिरून घेतला होता. छान परतून घ्यायचा. टोमॅटोचा कच्चटपणा जाऊन छान मऊ पडला पाहिजे टोमॅटो, तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्यासोबतच आता आपण मसाले ॲड करून घेतो आहे. धणे जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्टचा पूर्ण कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हळद, तिखट 2 चमचे घेतलेले आहे मी. गरम मसाला,
काश्मीरी रेड चिली पावडर आपण घेतली आहे रंगासाठी. छान परतून झालेत सगळे मसाले आपले. आता यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी आणि मटण टाकून घ्यायचे. बटाट्याच्या फोडी आणि मटण मिक्स केल्यानंतर हा संपूर्ण मसाला त्याला कोट होईल असं आपण छान परतून घेणार आहोत. बटाट्याच्या फोडी पण आपण छान अशा मोठ्या केलेल्या आहेत. बटाटा सोलून घेतला आणि त्याचे मोठे मोठे काप केलेले आहेत. छान बटाट्याच्या फोडी आपण आता पहिल्यांदा मिक्स करून घेतोय. आता आपण जे आपले पाया आहेत आणि पीसेस या सगळ्या गोष्टी आपण टाकून घेणार आहोत. छान परतून घ्यायचं आहे हे सगळं. प्रत्येक पीसला आणि बटाट्याला मसाला कोट होईल असं आपण परतून घेतलंय, पाहू शकता. थोडी कोथिंबीर टाकून आता गरम पाणी टाकायचं यात. गरम पाणी टाकल्याने आपलं जे मटण आहे ते लवकर शिजायला मदत होते. आपल्याला हवं तितकं शिजायला जेवढं मटण पाणी लागणार आहे तेवढं आपण टाकून घ्यायचं. पाहू शकता एवढी पातळ कन्सिस्टन्सी सुरुवातीला ठेवायची, नंतर ती आपोआप थिक होते. रंग पाहू शकता, खूप छान रंग येतो. आणि आता यावर आपण लीड ठेवून छान शिजू द्यायचं मंद आचेवर. उकळी आली आहे. आता लीड ठेवायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे एकदम मंद आचेवर. मध्येच काढून पाहिल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की किती शिजले आणि किती पाणी टाकण्याची वगैरे गरज आहे का. बटाटे आणि मटण प्रॉपर शिजत आहे, त्यामुळे पाणी टाकायची आत्ता तरी काही गरज वाटत नाही. त्यामुळे आपण लीड पुन्हा बंद करणार आहोत थोडा. सर्वीचे देखील आपण अगदी छोटे छोटे पीस करून घेतले होते. सर्वीमुळे छान चव येते या रशाला. आता यावर आपण पालक टाकून घ्यायचं आहे. थोडं शिजत आलं मटण की मग नंतर सर्वात शेवटी आपल्याला पालक टाकायचं, कारण पालक शिजायला फार वेळ लागत नाही. बटाटा वगैरे शिजायलाच थोडा वेळ लागतो.
पीठ लावून घेतलं. सतत चेक करत राहायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो कितपत शिजला आहे आणि आपल्याला कितपत रस्सा ठेवायचा आहे. या स्टेजला देखील तुम्ही बंद करू शकता जर इतका पातळ रस्सा हवा असेल, कारण हा पोळीसोबत देखील खाता येतो. पोळी भाकरी आणि भातासोबत देखील छान लागतो. बटाटे मोठ्या फोडी केल्यामुळे तसेच्या तसे अखंड शेवटपर्यंत राहतात. जर आपण छोटे पीस केले असते तर मटणासोबत ते खूप शिजले असते जास्त. पाहू शकता मी इतपत थिक ग्रेव्ही केली आहे. ही देखील भात आणि पोळी दोन्ही सोबत आपल्याला खाता येते. आता आपण सर्व करतोय. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.